वक्री शनी कुंभ राशीला काय फळ देणार? शनी जूनमध्ये आपली चाल बदलणार आहेत. याचा कुंभ राशीला काय परिणाम मिळणार हे सविस्तर जाणून घेऊ. सध्या कुंभ राशीला शनीची 7.5 चालू असून 7.5चे दुसरे चरण चालू आहे. शनी सध्या कुंभ राशीतच गोचर करत आहेत. तेही पूर्ण 30 वर्षानंतर आले आहेत. तसेच शनी तुमच्याच राशीत वक्री होणार आहेत. ग्रहांची 2 अवस्था असतात, एक वक्री व एक मार्गी. जेव्हा मार्गी असतात तेव्हा आपल्या गतीनुसार सूर्याची परिक्रमा योग्य दिशेने करतात आणि जेव्हा वक्री होतात तेव्हा सूर्यापासून अधिकतम दुरीवर असतात व उलटे धीमे चालतात. शनी कुंभ राशीच्या पहिल्या घरात गोचर करत आहेत. शनी 30 जूनला वक्री होतील. ते कुंभ राशीत चंद्रमावर वक्री होतील. त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट धरून चालणार नाही, एकाच गोष्टीची काळजी करून चालणार नाही. अतिविचार करू नका. कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका. समोरच्याकडून फसू नका. पण तुमच्या डोळ्यात योजना, आयडिया चांगल्या येतील. तुमचे सखोल ज्ञान वाढेल. तुम्हीच चलाख आणि चतुर राहाल. तुम्हाला विदेशी कामातून चांगला लाभ होईल. तसेच इम्पोर्ट, एक्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रातही चांगला नफा होईल. त्याचबरोबर हॉस्पिटल, डॉक्टर, मेडिकल यांनाही चांगला लाभ होईल. पण जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर तुमचा जास्त खर्च होऊ शकतो. तुम्हाला दूरचा प्रवास घडेल. तुम्ही काही गोष्टींचा विनाकारण तणाव घ्याल. तुमची धावपळ होईल. तुम्हाला थकवा जाणवेल. कारण सध्या 7.5 चालू आहे. त्यामुळे काही बाबतीत थोडे नकारात्मक फळ मिळू शकते. शनीची 3ऱ्या घरावर दृष्टी पडेल. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हाल. जवळील सोशली कामे कराल. छोट्या छोट्या पात्रांचा आनंद घ्याल. शनीची दृष्टी 7व्या घरावर पडणार आहे. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. पण तुमच्या दोघांमध्ये जिद्दीपणा पाहायला मिळेल. तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे विवाह जुळून येतील. तुम्ही या काळात भागीदारी करू शकता, पण पूर्ण विचारपूर्वक करा. लगेच कोणावर विश्वास टाकू नका. तुम्हाला या काळात डेली इन्कम चांगला होईल. तुम्ही कामे कराल, चांगले यश मिळेल. कुंभ राशीच्या व्यक्तींनी शनीचे कष्ट कमी व्हावेत म्हणून काही उपाय करावेत. 1. शनीचा मंत्र ओम प्राम प्रीम प्रोम 6 शनिश्चराय नमः याचा नियमित जप करावा. 2. ओम नमः शिवायचा जप करावा. 3. गायत्री मंत्राचे पठण करावे, जप करावा. धन्यवाद.